काही झालंय तुला? तुम्ही कोण? मी अंजली. आता तू एकटी एकटी काहीतरी बडबडत होतीस. बरी आहेस ना? काही त्रास आहे का? नाही, काही नाही. हे बघ, तू काही नाही बोलतीयस, पण तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की तू काहीतरी संकटात आहेस. हे बघ, तू मला सांगू शकतेस खरंच. एखादी बाई संकटात असेल ना, तर दुसऱ्या बाईला लगेच कळतं. काय झालंय तुला? तू प्लीज मला सांगू शकतेस, म्हणजे तुला बरं वाटेल आणि उत्तर पण मिळेल मे बी. मिस्टर जय खानोलकर, आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय. मॉलिशियनची केस आहे. विनयभंग केल्याचा आरोप आहे यांच्यावर. मी केले कंप्लेंट. काय नाव आहे त्या बाईचं? कोणीतरी सायली जाधव आहेत, त्यांनीच दिली ही फिर्याद. तुला ना काय करायचंय ते कर. मी सुद्धा माझी केस मागे घेणार नाहीये. आता मला खरंच काहीच कळत नाहीये की मी काय करू. आमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तो आमच्या मागे उभा होता आणि आता त्याच्यावरती अशी वेळ आली आणि मी काहीच करू शकत नाहीये. मला खूप हेल्पलेस फील होतंय. पण तुला नक्की माहितीये की तू निर्दोष आहे? तो मुळात तसा माणूसच नाहीये. तो मुलींशी बोलायला सुद्धा जात नाही आणि आज त्याच्या कॅरेक्टरवर या लोकांनी चिखलफेक केले. काय वाटत असेल त्याला? मला ना आता काळजी वाटते. खूप गंभीर आरोप आहे हा. तू काळजी करू नकोस, तू शांत हो आधी. मी समजू शकते आणि त्याच्याबरोबर जे झालंय ते खरंच खूप गंभीर आहे, पण तरी तो सहन करतोय ना. मग आता तुला त्याच्या पाठीशी उभं राहायचंय भक्कम. असं घाबरून कसं चालणार? पण कसं? काय करू मी? एक सांगू, प्रत्येक युगात एक महिषासूर जन्माला येतो. दरवेळेला तो रूप बदलतो, पण त्याचा हेतू एकच असतो, अराजकता, विध्वंस. खूप आधीच त्याचा मृत्यू झालाय ग, पण त्याची वृत्ती ती अजून जिवंत आहे. ती नाही मेली. अशी खूप लोक आहे जी स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना त्रास देतात, कटकारस्थान करतात आणि दुसऱ्यांचं आयुष्य संपवायचा प्रयत्न करतात. माझ्यासोबतही असंच झालं होतं. माणूस माझ्या ओवीच्या जीवावर उठला होता. माझ्या छोट्याशा संसाराला उद्ध्वस्त करायला तयार झाला होता. त्यांनी मला सगळीकडून असं बांधून ठेवलं होतं. मला कळत नव्हतं मी बाहेर कशी पडू. ह्यातनं काही मार्ग नव्हता. पण मग मला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की त्यावेळेला मला वाचवायला कोणीच येणार नव्हतं आणि मलाच माझा मार्ग काढायचा होता. मलाच उभं राहायचं होतं माझ्या मुलीसाठी. अशी साधी भोळी दिसणारी ती अंजली स्वतःच्या मुलीसाठी मर्दिनी झाली. मी कसं करू, मला कसं येईल असा सगळा विचार करत होते, पण तरी माझ्या मुलीच्या रक्षणासाठी मला मर्दिनी व्हावं लागलं. तसं तुलाही आता त्याचं रक्षण करण्यासाठी मर्दिनी व्हावं लागेल. असं घाबरून नाही चालणार आणि रडून तर मुळीच नाही चालणार. तुला खंबीरपणे न्यायाच्या बाजूने उभं राहायचंय. हीच आपली शक्ती आहे, हीच मर्दिनी आहे. बरोबर आहे. मी खचले, पण आता नाही. मी शायनरला यातून बाहेर काढणार. त्याने काही चुकीचं केलं नाहीये, कोणाचं वाईट केलं नाहीये. मी त्याच्यावरती हा अन्याय होऊ देणार नाही. शाबास. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. येते काळजी घे. तुम्ही स्वामी तुमच्या सगळ्या अडचणी दूर करो. हे बघा, जय साहेबांचे सगळे पर्सनल आणि प्रोफेशनल डिटेल्स मला पाठवून ठेवा, कारण ही जर केस आपल्याला लढायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मला लागतील. सर, कसली केस? दादाने काही केलंच नाही. सर, ही केस कोर्टापर्यंत जाण्याची गरजच नाही.
मुळात पोलीस तपासात खरं काय आहे ते समोर येईलच. हो पण त्या जय साहेबांच्या मोबाईलवरून त्या सायलीला मेसेज गेले, त्याचं काय? पण कुमावत सर, ते मेसेजेस कोणी दुसऱ्याने पण केले असतील ना. हे बघा, आपण हे कोर्टात म्हणू शकू, पण ते सिद्धही करावं लागेल. पण तोपर्यंत जय साहेबांना आतच राहावं लागेल. नो 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 कुमावत सर, नॉट पॉसिबल. दादाने काहीच केलं नाही. दादा इनोसेंट आहे ना. मग तो काहीही करून सकाळपर्यंत जेलमधनं बाहेर आला पाहिजे. सर हे बघा, तुम्ही काही करा, कायदेशीर करा, पण प्लीज त्याला लवकरात लवकर बाहेर आणा प्लीज. हे बघा, मला ह्या सगळ्या गोष्टी पटतायत, पण जय खानोलकर ही बडी आसामी आहे. त्यामुळे त्यांचं चूक आहे का बरोबर याचा काही प्रश्नच नाही आहे. आणि त्यात ते मीडिया आणि पब्लिकने याआधीच कोर्टाच्या बाहेर ट्रायल सुरू केली, त्यामुळे अननेसेसरी प्रेशर क्रिएट झालं आहे. हो, पण ती जी मुलगी आहे ना सायली, तिने जर ही केस मागे घेतली ना तर मग सगळे प्रश्न मिटतील. पण समजा त्या मुलीने केस मागे नाही घेतली तर मग मात्र आपल्याला शेवटपर्यंत लढावं लागेल. आणि यासाठी जय साहेबांना काही दिवस जेलमध्येच काढावे लागतील. सर, मला ती तक्रारीची कॉपी बघायला मिळेल का? काय झालं शिरू? काहीतरी मेजर गडबड आहे. म्हणजे सायलीने कंप्लेंट केली, जयने तिला मेसेज पाठवला, पण कधी, कसं? एक मिनिट, सायली बोलली की 30 तारखेला, पण 30 तारखेला तर मी फोन कुठे माझा? कुठे ठेवलाय? कारमध्ये विसरलो. एक मिनिट, काय 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 झालं रे? सुटणार, शायनर सुटणार. तो अडकूच शकत नाही. शरू, व्हॉट आर यू सेइंग? कसं ना, आपण पॅनिक झाल्यावर ना, म्हणजे आपलं सोप्या सोल्युशनकडे लक्षाला नंतर जातं. पण मला माहिती आहे, मला खात्री आहे की शायनर आता सुटणार आहे. तू सॉरी, तू माझ्यासोबत चल. कुठे? मी सांगते ना, चल ना. आम्ही येतो. हे ठेवा. आले दादा. मिस्टर जय खानोलकर, या आरोपाबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का? तुम्ही त्या महिलेशी असभ्य वर्तन केले आहे का? किती दिवस चालू आहे हे प्रकरण? तर मिस्टर जय खानोलकर, बायकांचा तिरस्कार हा केवळ एक मुखवटा आहे का? ह्यामागे तुमची काही कॉन्स्पिरसी आहे का सर? महिला आयोगाला बोलून या माणसाच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे. तुम्ही बायकांना तिरस्कार करतात हे कित्येक योग्य आहे तर मिस्टर जय खानोलकर, यापुढे तुमची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? बोला, आम्हाला